पुण्यातल्या गणेश उत्सवाला एक वेगळं वलय आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. पुण्यातला गणेश उत्सव पाहण्यासाठी हे पुण्यातनं किंवा राज्यातनं नाही तर देश विदेशातनं लोक येत असतात. परंपरेनुसार पुण्यातला कसबा गणपती हा पहिला निघतो, नंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि शेवटी केशरीवाडा. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या परंपरेला गेले स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत ही परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता कुठेतरी ही परंपरा मोडीत निघणार आहे का? कारण आज पुण्यात जी बैठक झालेली आहे त्यामध्ये मानाचेच गणपती पहिले का निघतील असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे. आणि मानाच्या गणपतींना 4 वाजतात तर इतर गणपती कधी विसर्जित होणार हा देखील एक मोठा प्रश्न या बैठकीत निर्माण झाला. मात्र आता काय यांनी निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत काही काय आज अनेक विषयांवर चर्चा झाली, पण प्रामुख्याने 2 विषय चर्चेले गेले की मिरवणूक 35-36 तास जी चालते ती इतकी दीर्घ मुदती चालू नये, ती लवकर संपली पाहिजे. यावर्षी नेमक्या दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे, तेव्हा ग्रहणाचं आपल्या उत्सवाचं पावित्र्य राखून ग्रहणामध्ये विसर्जन करू नये हा एक विचार पुढे आला. आणि दुसरा विचार की या मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाच्या समोर मिरवणुकीत एकच पथक ठेवावं. पण ते ढोलेजिमचं असू दे, लाऊडस्पीकरचं असू दे की आणखीन कोणतं असू दे, 4-4, 10-10 पथकं ठेवून विनाकारण 2-2 महिलाची रांग लावायची आणि बाकीच्यांचा वेळ खायचा असं होऊ नये. पण काही नियमावली घातले तर ते मंडळाच्या प्रमाणे म्हणजे कसबा अशा मानाच्या प्रमाणे निघणार आहे. मानाचे गणपती फक्त लक्ष्मीरोडी जातात. आता पुण्यामध्ये 6 मार्ग झालेले आहेत, पूर्वी एकच मार्ग होता. कालानुरूप बदल झालेला आहे, तेव्हा हे एका दिवशी होणार नाही, पण एक दिवशी निश्चित कधीतरी होईल. बदल करत राहणं हेच या गणपती मंडळाचं वैशिष्ट्य आहे ना. पूर्वीचे जेव्हा गणपतीचे उत्सव होत होते तेव्हा त्याच्यासमोर मळे होत होते, डेकोरेशन होत होतं. आता लाईटचं डेकोरेशन आलंय. हा बदल जसा होत गेलाय तसा मिरवणुकीमध्ये देखील बदल करायला पाहिजे ही यावर्षी कार्यकर्त्याची आग्रहाची मागणी आहे. आणि सगळ्यांशी विचार करून सगळ्यांचं मत घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो बदल केला जाईल अशी आमची भावना आहे. त्याच्यामध्ये पहिलं विसर्जन हे कसबा गणपतीचं होत असतं, आपण दरवर्षी परंपरेनुसार पाहतो आहे. मात्र आता कसबा गणपती न होता कुठलेही इतर मंडळाचं विसर्जन व्हावं यासाठी ही बैठक होती. नाही, ही बैठक याच्याकरता विसर्जनाचा विषय असा आहे की फर्स्ट कम फर्स्ट गो, म्हणजे कोणी येऊ द्या. ज्याला लक्ष्मी रस्त्यावरती 4 वाजेपर्यंत मानाशी गणपती लक्ष्मी रोड वरती असतात. मग इतर गणपतींना स्थान कधी मिळेल? सकाळी 7ला त्याकरताच आम्ही मागणी केली आहे की ज्या मंडळांना सकाळी 7 वाजता निघून विसर्जन मिरवणूक सुरू करायची आहे त्यांना सुरू करू द्या. ते बरोबर वेळेत जातील. त्याच्यानंतर मानाची मंडळ आहेच की आपण सगळेच असतो त्याच्यामध्ये. पण त्याला शासन आदेश मिळेल. आम्ही आता सगळेजण पोलीसकडे आम्ही प्रयत्न करतोय, सगळेजण पोलिसांकडे याबाबतचा प्रयत्न करताय. गेल्या अनेक वर्ष आपण पाहतोय की या गणेश मंडळांना 4 वाजतात किंवा 5 वाजतात सकाळचे किंवा दुपारचे. मग यानंतर इतर मंडळांना स्थान मिळतं. त्यानंतर पण प्रमुख मंडळच निघतात. मग बाबूगिनो असेल किंवा किंवा इतर तुळशीबाग, इतर जे प्रमुख गणपती आहेत ते निघतात. मग त्यानंतर इतर जे छोटे मोठे मंडळ आहेत त्यांना स्थान मिळतं. काय वाटतं याबद्दल? ही परंपरा बदलावी? परंपरा आता नक्कीच बदलायची वेळ आलेली आहे. कारण आतापर्यंत पुणेकरांनी व सर्व गणेश मंडळांनी जो मानाचे गणपती स्वतःला मनवतात त्यांना मान देत आलेले आहेत. आणि सकाळी 5 मंडळ वेगळी मानाची असतात आणि संध्याकाळी स्वयंघोषित मानाची 5 मंडळं असतात. पण त्यांच्या म्हणजे ते आम्हाला काही नावं घ्यायची नाही, पण ही जी रात्रीची स्वयंघोषित मंडळ आहेत ह्यांनी स्वतःची काय कॉम्पिटिशन लावल्यासारखा खेळ केलेला आहे. आत्ताचा गणेशोत्सव हा यांनी नुसता प्रेस कॉन्फरन्सचा गणेशोत्सव केलेला आहे. कुणी उठतं मी इतक्या वाजता निघणार, दुसरा म्हणणार मी इतक्या वाजता निघणार, हे चुकीचं आहे. तर आमची जी बाकीची पुण्याचा गणेशोत्सव हा फक्त 10 मंडळांमुळे ओळखला जात नाही, तर पुण्यातल्या प्रत्येक गल्लीतल्या गणपतीमुळे, मंडळामुळे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या जी त्यांनी आयुष्य वाहिलेलं आहे त्याच्यामुळे अख्ख्या भारतात नावाजलेला आहे. तर यापुढे आम्ही आजच्या बैठकीत हे ठरवलेलं आहे की सकाळी 7 वाजता आम्ही 100+ मंडळ आजच्या तारखेला तयार आहोत की सकाळी 7 वाजता वेगवेगळ्या मार्गाने आम्ही लकडी पुलाकडे जाणार विसर्जनाला.
हा निर्णय तर घेतलेला आहे, पण तुम्हाला अजून शासन आदेशाचा मिळेल का? शासन हा जो उत्सव आहे हा कार्यकर्त्यांचा, मंडळाचा, गणेश मंडळांचा विषय आहे. प्रशासन आधी कशासाठी होतं तर की हा उत्सव कार्यकर्ते, महानगरपालिका व्यवस्थित पार पाडतात का हे बघण्यासाठी. याच्यात प्रशासनाचा नियम काही नाही. नियमावली जरी काही नसेल तरी पण ती परंपरेनुसार परंपरा 10 वेळा बदलली गेली. केसरीवाडा 10 वेळा टिळक रोडनी जाऊन 5-5 तास तिथं लक्ष्मी रोडला ज्या लोकमान्य टिळकांचा स्वतःचा गणपती 5 तास वेटिंगला ठेवतात तर आमची काय गिनती येते. मग शेवटी त्यांनी कंटाळून परत ते लक्ष्मी रोडला आले. हा सगळा मनमानी कारभार आता जनतेला आणि आता पुन्हा विस्तारित व्हायला लागले. आधी कमी मंडळ होती, आता जास्त मंडळ झाली. तर प्रत्येक मंडळाचा गणपती हा गणपतीत बसवतोय. आम्ही काय राक्षसाची पूजा नाही करत, आमचाही गणपतीचा. आता आम्ही आमचा मान राखणार. आम्ही इतके दिवस मान देत होतो, आता आम्ही आमच्या गणपतीला मान राखणार. साधारणतः पाहिलं तर मानाचे गणपती 4 वाजता निघतात. नंतर प्रमुख गणपती ज्याला आपण दगडूशेठ म्हणतो, बावरंगारी म्हणतो, बाबूगेनो म्हणतो, मंडई म्हणतो, शारदा गणपती, त्यानंतर ते पुन्हा लक्ष्मी रोडवर असतात. त्यामुळे काय होतं की जे डीजे लावतात किंवा इतर छोटे मोठे मंडळ असतात ज्यांना उत्साह साजरा करायचा आहे त्यांना कुठे हा वेळ मिळत नाही. ते दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा करतात उन्हात किंवा याच्यामध्ये. मग ते लाइटिंगचा खर्च असेल किंवा इतर मोठे खर्च असेल त्यांना हा सगळा परवडत पण नाही आणि तो उचलावाही लागतो. काय याबद्दल वाटतंय? म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हे सुरू आहे, त्यांची ही ओरड सुरू आहे, पण याच्यावर कुठेही तोडगा निघत नाही. हा तुमचा जो निर्णय आहे त्याच्यावरती तोडगा निघेल असं वाटतंय का? मूळ कारण म्हणजे ह्यामध्ये पोलीस प्रशासन ह्यामध्ये काहीतरी दुजाभाव करते. 2 वर्षापूर्वी संदीप कर्णिक साहेब होते ॲडिशनल CP आपल्याकडं. त्यांनी याबाबत निर्णय केला होता की आम्ही सगळ्या मंडळांना समान न्याय देऊ. ज्यावेळेस काही जण कोर्टात गेले होते या गणपती उत्सवाच्या बाबतीत, त्यांनी बसून हा प्रश्न तोडगा निघला होता. तर माझी पोलीस प्रशासनाला आपल्या मार्फत ही विनंती आहे की आपण सर्व मंडळांना समाविष्ट करून ती जी आपण वेगवेगळी मीटिंग घेताय याबाबत वेगळी मीटिंग घेऊ नका. ही एकत्र मीटिंग घ्या, सगळ्या मंडळांवर तोडगा काढा. कारण का तुम्ही जर मानपान करत बसताल तर कारण का बाप्पा हा सगळ्यांचा एकच आहे, उत्सव हा एकच करतात. हा उत्सव आता राज्याचा उत्सव झालेला आहे. तुम्ही कुठंतरी वेगळ्या मार्गाने वळण देऊ नका, कारण का पोलीस प्रशासनच याला वेगळं वळण देते या उत्सवाला. पण याचा काही शासन आदेश नाही ना आतापर्यंत की मानाचा पहिला गणपती निघावा किंवा दुसरा? नाही, हा शासन आदेश कुठंच नाही. मानाचा बिनाचा हा कुठला आदेश नाही. कारण का माननीय महापौर पुणे महानगरपालिकेचे यांनी पूर्वी जी प्रथा केली होती त्याप्रमाणे, आणि कुठंही निदर्शनास नाही, फक्त ग्रामदैवत कसबा अशी नोंद आहे. मान हा शब्द कुठंच नाही. पण गेले परंपरेनुसार आपण पाहतो की कसबा, ग्रामदेवता मंडई चौकामध्ये येतो, टिळक चौकामध्ये. तिथे पालकमंत्री असतील, महापौर असतील, त्यांच्या हस्ते त्यांची पूजा आरती होते आणि पुढे नंतर मिरवणुकीला सुरुवात होते. ही गेले आता टिळकांपासून ते आतापर्यंत, स्वातंत्र्य काळापासून ते आतापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. मग यात आता तुम्हाला बदल करावा असं का वाटलं? आम्हाला परंपरेचा जो आहे, आम्ही जे सांगतोय तुम्हाला, ग्रामदैवताचं जे पूजन होतं त्याला आमचा कुठल्याही गणेश मंडळाचा विरोध नाही. पण जे गणेश मंडळ काही म्हणतात आम्ही मानाचे, आम्ही अमके, आम्ही डमके, त्याला आमचा इतर की त्याला विरोध आहे. जर तुम्ही म्हणत असाल आम्ही इतक्या लवकर जाणार, मग त्याला पोलीस प्रशासन त्यांना परवानगी देणार, त्याला नंबर जो पुढचा आहे त्याला आपलं मागचा आहे त्याला पुढे देणार. मग हे कुठेतरी दुजाभाव करतंय पोलीस प्रशासन. मग यामध्ये गणेश मंडळांनी अशी भूमिका घेतली की आम्ही पण थेटपणे सांगायची गरज आलेली की जे मानाचे गणपती निघतात त्यांना 3 ते 4 वाजतात. त्यामध्ये जो टाइम पिरियड असतो त्यामध्ये या आता 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापासून दगडूशेठ निघायला सुरुवात झालेली आहे. आणि आताच भाऊरंगारीने देखील निर्णय घेतलेला आहे की यावर्षी आम्ही 3 ते 4च्या या टाइम स्लॉटमध्ये निघू. यांच्यात वाद असल्यामुळे ही सगळी बैठक झाली किंवा इतरांना वेळ लागेल किंवा याच्यामध्ये वाद होतील. या संदर्भात तुमचा काय विरोध आहे का? विरोध नाही. त्यांनी पण लवकरात लवकर हे करावं. आपल्या ज्या मंडळांपुढे ढोल ताशा पथक आहेत ती कमी करावी. एक मंडळ एक ढोल ताशा पथक, हे सगळ्या मंडळांचं म्हणणं आहे. हे सगळ्या मंडळांनी इथं मीटिंग मध्ये जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय. विरोध हा विरोध कुणालाच नाहीये, कुठल्याच गणेश मंडळांना नाही. सगळीच गणेश मंडळ पुण्यातली एकत्र आहेत. फक्त जे काही त्यांचे निर्णय त्याला गणेश मंडळांनी विरोध केलाय की तुम्ही पण 7ला लवकर काढा. सगळ्याच गणेश मंडळांना लवकर विसर्जन करायचे. 100 मंडळ तयार झालेली आहेत 7ला निघायला, मग त्यांना पण निर्णय द्या ना तुम्ही. तर एकूणच या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत. गणेश उत्सव ही टिळकांनी सुरू केलेली परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्य काळापासून ते आतापर्यंत ही सुरू आहे. आणि या दरम्यान पुण्यातले ग्रामदैवत कसबा गणपती ही मंडई चौकामध्ये येते. तिथे पालकमंत्री आणि महापौर यांच्या हस्ते पूजा होते आणि त्यानंतर या गणेश उत्सवाला पुण्यात सुरुवात होते.
त्यानंतर मानाचे दुसरे गणपती तांबडे जोगेश्वरी, तिसरे गुरुजी तालीम, चौथे तुळशीबाग आणि पाचवे ते केशरीवाड्यातले ते गणपती. या पाचही गणपतींचं मिरवणूक विसर्जन संपल्यानंतर इतर मंडळांना स्थान मिळतो आणि त्यानंतर छोटे मोठे मंडळ रस्त्यावर उत्सवाला येत असतात. मात्र आता ही परंपरा कुठेतरी थांबणार आहे किंवा मोडीत निघणार आहे अशी शक्यता या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता याचा काय शासन आदेश निघेल का किंवा शासन प्रशासन यामध्ये काही हस्तक्षेप करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.